टीईटी नंतर आता एमपीएससीचाही पेपर फुटल्याचा गंभीर आरोप काही विद्यार्थ्यांनी केला। मात्र एमपीएससीचा नेमका कोणता पेपर आणि तो कसा फुटला? आणि खरंच या दाव्यात काही तथ्य आहे का? एमपीएससीने या संदर्भात काय स्पष्टीकरण दिलेलं आहे पाहूयात सविस्तरपणे या रिपोर्टमधून। नीट नंतर एमपीएससीचाही पेपर फुटला। औषध निरीक्षक परीक्षेच्या पेपर फुटीचं सत्य काय? पेपर फुटी मागे कौटिल्य क्लास कनेक्शनची चर्चा। नीट आणि टीईटी पेपर फुटीनंतर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा पेपर फुटल्याचा आरोप होतोय। एमपीएससी मार्फत 22 मार्चला औषध निरीक्षक पदासाठी परीक्षा घेण्यात आली। मात्र या परीक्षेच्या 2 दिवस आधी 20 मार्चलाच व्हॉट्सअपवर पेपर फुटल्याचा आरोप परीक्षार्थी ऋषिकेश गांगुर्डे या विद्यार्थ्यानं केला। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 22 मार्च 2026 रोजी ड्रग इन्स्पेक्टर यासाठी क्लास 2 यासाठी एक्झाम घेतली होती। त्याचे पेपर 20 मार्च 2026 म्हणजे 2 दिवस अगोदरच काही उमेदवारांकडे व्हॉट्सअपद्वारे आली होती। आणि माझी एमपीएससी आयोग आणि महाराष्ट्र शासनाला विनंती आहे, यामध्ये जे कोण दोषी असतील त्यांना अटक करण्यात यावी आणि जी ती साखळी आहे ती पूर्ण बाहेर काढण्यात यावी। मुळात या प्रकरणी गौरव पाटील या परीक्षार्थीनं 22 मार्चचा पेपर फुटल्याची तक्रार मेलद्वारे एमपीएससीला 24 जुलैला केली होती। या तक्रारीत विद्यार्थ्यानं नेमकं काय आरोप केलेत ते पाहूया। मैत्रिणीनं 20 मार्चला औषध निरीक्षक परीक्षेत येणाऱ्या प्रश्नांचे 25 फोटो व्हॉट्सअपवर आल्याचं सांगितलं। 25 फोटोत परीक्षेतील जवळपास 200 प्रश्न पर्यायासह होते। एमपीएससीच्या मूळ प्रश्नपत्रिकेतील 90 प्रश्न सारखे होते। कौटिल्य फाउंडेशनचे संचालक प्रवीण पाटील यांनी पेपरसाठी 5 लाख रुपयांची मागणी विद्यार्थ्यांकडे केली। पेपर दिल्यानंतर त्यातील 10 प्रश्न चुकीचे सोडवण्यास सांगितले होते। जवळपास 90 प्रश्नांचं साम्य हे दिसून येत आहे, जो 20 मार्चला पेपर आलेला आणि 22 मार्चला पेपर आलेला। याबद्दल सध्या आयोग ठरवल यासाठी काय करायचं आणि जे काय असेल प्रक्रिया। आमचं म्हणणं आहे की ज्यानं गुन्हा केलेला आहे, ज्यांच्यापर्यंत हे कोणी पेपर फोडला आहे, कुठंपर्यंत गेलाय, त्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे। ठाकरे सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या पेपर फुटीवरून कौटिल्य फाउंडेशनच्या प्रवीण पाटलांवर आरोप केले। त्यामुळे क्लास चालकांवर कारवाई का होत नाही असा सवाल उपस्थित केलाय। तर प्रवीण पाटलांनी पेपर फुटीचे आरोप फेटाळून लावले। नीटची परीक्षा भरती त्याच्यामध्ये मोठेगावकरची तर अटकच झाली। आत्ताची ड्रग्ज इन्स्पेक्टरची जी काही परीक्षा भरती आहे याच्यामध्ये कौटिल्य अकॅडमीच्या प्रवीण पाटीलचं नाव सातत्याने पुढे येत आहे। याच पद्धतीने एसएमबीचं नाव पुढे येत आहे। मग एवढी सगळी क्लासेसची नावं पुढे येत असताना ज्या क्लासेसचं नाव पुढे आलेलं आहे त्यांच्या चौकशा का होत नाहीत? संबंधित व्यक्ती माझ्याकडे अभ्यासाला यायच्या, विचारपूस करायच्या, इंटरव्ह्यूची तयारी कशी करायची याच्याबद्दल विचारपूस झालेली आहे। कमीत कमी 10-15 वेळेस त्यांनी विचारपूस केलेली आहे, परंतु मी कुठल्याही पद्धतीचं असं व्हॉट्सअप चॅट किंवा माझ्या जी रेकॉर्डिंग्स आहेत किंवा चुकीच्या पद्धतीने ते मेसेजिंग केलं गेलेलं आहे असं मला तरी वाटतंय। आणि मी चौकशीसाठी पूर्णपणे सामोरे जाण्यासाठी तयार आहे। दुसरी गोष्ट म्हणजे मी असा कुठल्याही प्रकारचा अपहार किंवा गुन्हा केलेला नाही आणि कुठल्याही पद्धतीचा पैसा किंवा काहीही घेण्याचा काही संबंधच येत नाही। मात्र अचानक या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला। ज्या गौरव पाटीलनं पेपर फुटीची तक्रार केली त्यानं नंतर पुन्हा परीक्षा देता यावी म्हणून बनाव केल्याचं सांगत एमपीएससीला मेल पाठवून आपली तक्रार मागे घेतली। मात्र त्याच्यावर दबाव टाकून तक्रार मागे घ्यायला लावल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला। तर या प्रकरणात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार असल्याचं स्पष्टीकरण एमपीएससीने दिलं। जो मेल साधारणतः 1 महिन्यापूर्वी गेलाय त्यावर एमपीएससीला हे उत्तर आता का सुचलं? जी एमपीएससी आधी असं सांगते की असं काही घडलंच नाही, नंतर असं सांगते की घडलं असेल तर आम्ही चौकशी करू, आणि आज असं जर सांगत असेल की हा मेल बनावट आहे असं त्या मुलाने सांगितलं, म्हणजे तुम्ही दबाव आणून, धमकी देऊन, धमकावून आम्ही तुला रिस्ट्रिकेट करू, तुला ब्लॅकलिस्टेड करू, तुला पुढच्या कुठल्याही परीक्षेत पुन्हा आम्ही बसू देणार नाही अशी भीती घालून जर त्याच्याकडून जबाब वदवून घेतला नसेल, कशावरून? जो विद्यार्थ्यांचा आयोगावर विश्वास आहे तो टिकून राहावा याकरता आम्ही या संदर्भामध्ये पोलिसांमध्ये तक्रार सादर करतोय। यामध्ये पोलीस तपास जो काही करतील त्याच्यातनं जे काही निष्पन्न होईल त्या आधारे आम्ही निश्चित कारवाई करू। त्या गांगुर्डेंनी पण आज एक सकाळी इन्स्टावर रिलीज केली, त्यांनी सांगितले की माझ्या तक्रारीवर मी कायम आहे। त्यामुळे आम्ही त्यांचे पण बाजू ऐकून घेऊ, सगळ्यांची बाजू ऐकून घेऊ आणि पोलीस याचा तपास करतील, त्याच्यामध्ये जे काही निष्पन्न होईल ते निष्पन्न होईल। नीट पेपरफुटी प्रकरणानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यायला तरुणांनी भाग पाडलं। त्यात आता एमपीएससीतही पेपरफुटी झाल्याचा दावा करण्यात येतोय। एमपीएससीनं यावर स्पष्टीकरण दिलं असलं तरी एखाद्या क्लासेसच्या प्रश्नसंचातल्या प्रश्नांचं
एमपीएससी प्रश्नपत्रिकेशी मोठ्या प्रमाणावर साम्य असेल तर त्याची चौकशी व्हायला हवी, कारण नीट प्रकरणात अशाच खासगी क्लासेसचं कनेक्शन समोर आलं होतं. त्यामुळे या प्रकरणाची सखोल तपास करण्याची गरज आहे. नंदुरबारहून सागर निकवडेसह अक्षय बडवे, साम टीव्ही, पुणे. साम टीव्ही मी नेहमी पाहतो. त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात.